नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूजेस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो बघा, आता लास्ट सेमिस्टरला M1 हा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टसाठी आपण खूप लोकांनी प्रिपरेशन केलंय आणि जशी जशी एक्झाम जवळ आली त्यावेळेस आपण खूप लोक परेशान झालेलो होतो। स्टार्टिंगला आपल्याला डिटर्मिनंट, मॅट्रायसेस, पार्शियल फ्रॅक्शन सोपं वाटलं होतं, बट त्यानंतर जेव्हा ट्रिग्नोमेट्री आणि डेरिव्हेटिव्ह स्टार्ट झालं त्यावेळेस आपली परेशानी वाढली होती मित्रांनो। आणि सेम चूक आपण सेकंड सेमिस्टरला करू नका, बिकॉज सेकंड सेमिस्टरला आता शॉर्टकट मध्ये पास होणारे चॅप्टर्स नाहीयेत। ओके, तर जसं ट्रिग्नोमेट्री, डेरिव्हेटिव्ह आहे आणि पार्शियल फ्रॅक्शन या तिघांचा यूज आपल्याला इंटिग्रेशन नावाच्या चॅप्टर मध्ये बघायला भेटतो। ओके, नियर अबाउट ह्या एकाच पहिल्याच चॅप्टर मध्ये नियर अबाउट 350 क्वेश्चन आहेत मित्रांनो। तेवढे क्वेश्चन्स आपल्याला करावे लागणार आहेत, त्यामुळे स्टार्टिंग पासून सिरियस होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। जी चूक आपण फर्स्ट सेमिस्टरला केली ती चूक सेकंड सेमिस्टरला करू नका, एवढीच तुम्हाला माझ्याकडनं सल्ला असणार आहे मित्रांनो। मॅक्झिमम स्टुडंट साठी मी ऑनलाईन लेक्चर सुद्धा या ठिकाणी घेतले होते युट्यूबला, त्यामध्ये तुम्हाला टीचिंग तर लक्षात आलंच असेल मित्रांनो। आणि सेम सिच्युएशन M2 मध्ये जास्तीत जास्त तुमचा बेनिफिट होणार। रेग्युलर टीचिंग आणि सोबत नियर अबाउट 2 ते 3, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 ते 4 रिव्हिजन तुमच्या होणार आहेत मित्रांनो। त्याच्याच भरोशावर मी मागच्या सेमिस्टरचा जो रिझल्ट होता, म्हणजे तुमच्या अगोदरच्या बॅचचा जर रिझल्ट बघितलाय तर टोटल कॉलेजमध्ये फक्त 8 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स होते आणि त्यातील 6 विद्यार्थी हे UJS अकॅडमीचे होते मित्रांनो। सोबतच मेकॅनिक्स नावाचा सुद्धा एक सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा एका विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स आहेत मित्रांनो। आणि त्या विद्यार्थ्याला ज्याला आउट ऑफ मार्क्स आहेत आणि तो सुद्धा एकमेव विद्यार्थी असा आहे मित्रांनो, तो सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल तीनही ब्रांच मिळून फक्त एका विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स आहेत मेकॅनिक्स मध्ये। याचा सुद्धा विचार करा आणि तोही विद्यार्थी हा UJS अकॅडमीचाच आहे मित्रांनो। ओके, तर आम्ही मेहनत घेतोय आणि त्या मेहनतीचं फळ आम्हाला भेटतंय। सोबतच अदर जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो, सी प्रोग्रामिंग जसा सब्जेक्ट होता तसा डेटा स्ट्रक्चर युजिंग C असेल, अदर पायथॉन असेल इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट साठी, त्यानंतर अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स असेल, हे जे सब्जेक्ट आहे मी तर तुम्हाला ही सल्ला देईन, मॅथ पेक्षा पण ते सब्जेक्ट टफ आहेत मित्रांनो, कारण ते तुमचे डिपार्टमेंटल सब्जेक्ट आहे आणि त्यांचं सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त काम आहे मित्रांनो। याचे डेमोज वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता 1-2 दिवस, त्यानंतर तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन सोबतच ऑनलाईन लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड होणार आहेत। ऑफलाईन सोबतच काय आहे, ऑनलाईन लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड होणार आहे, म्हणजे आपलं एखादं लेक्चर जर मिस झालं तर ते लेक्चर सुद्धा आपल्याला पुन्हा बघता येणार आहे मित्रांनो। ओके, तर यासाठी जे फी स्ट्रक्चर आहे मित्रांनो 3000 रुपीज फीस आहे। काही ठिकाणी तुम्हाला ते कमी पैशामध्ये सुद्धा मिळेल मित्रांनो, बट थोडा विचार करा, रिझल्टचा विचार करा। कळालं का कशाचा विचार करायचा आहे? रिझल्टचा विचार करा मित्रांनो, बाकी तुम्ही समजदार आहात। ओके, तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरचे जे स्टुडंट आहेत या स्टुडंटसाठी जे तुमचे डिपार्टमेंट आहेत, कुठले कुठले डिपार्टमेंट आहे मित्रांनो, जर सिव्हिल असेल सिव्हिल, त्यानंतर मेकॅनिकल असेल, त्यानंतर असेल मित्रांनो मेकॅनिकल, देन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग। या ज्या स्टुडंट्स आहेत या स्टुडंटसाठी मेकॅनिक्स नावाचा एक सब्जेक्ट आहे। कुठला सब्जेक्ट आहे? M2 च्या व्यतिरिक्त कुठला सब्जेक्ट आहे मित्रांनो? मेकॅनिक्स। त्याचे सुद्धा लेक्चर स्टार्ट झालेले आहेत मित्रांनो, ते सुद्धा लेक्चर तुम्ही करणार। ज्यांना करायचे ते करा, फोर्स कोणालाच राहणार नाही, पण हा पण सब्जेक्ट असा आहे मित्रांनो, याच्यामुळे सुद्धा खूप सारे मुलं बॅकलॉग लागतात। आणि या मेकॅनिकचं सिव्हिल, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलला सगळ्यांना त्याचं काम आहे, कारण याच्यानंतर जे सब्जेक्ट आहेत पुढचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल थर्ड सेमिस्टरला सब्जेक्ट राहील तुम्हाला सॉन्ग किंवा त्याला मॉस पण म्हणतात, तो सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला पुन्हा थर्ड सेमिस्टर मध्ये कामात येणार। हा जर चांगला असेल तर तो जमेल, तो जर चांगला असेल तर त्याच्या समोरचा जमेल, तो जर चांगला असेल तर त्याच्या समोरचा जमेल, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचंय मित्रांनो। फायनली या सब्जेक्टचं तुम्हाला काम आहे मित्रांनो। याच्या व्यतिरिक्त जर आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ELTC म्हणा किंवा EJ म्हणा तुम्ही, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल हे जे 2 ब्रांचेस आहे मित्रांनो, यांचे जे सब्जेक्ट आहे डिपार्टमेंटल सब्जेक्ट AET असेल, त्यानंतर FEE असेल, FOE असेल, हे जे सब्जेक्ट आहेत
हे सब्जेक्ट आपल्याला हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. कुठल्या ब्रांचचे मित्रांनो? इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल. ओके, सोबत इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचच्या स्टुडंटला पायथॉन नावाचा सुद्धा सब्जेक्ट आहे, तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचे लेक्चर्स करून बघू शकता. या सब्जेक्ट मध्ये सुद्धा मॅक्झिमम मुलांना सब्जेक्ट बॅकलॉग लागते. आणि आताच बीईटी तुमचा झालेला आहे आणि बीईटीचा पेपर कसा गेला त्याच्यावर तुम्ही तुमचं ठरवू शकता. आणि बीईटीचा पप्पा म्हणलं तर कोण आहे बेटा? एईटी. बीईटीचा पप्पा म्हणलं तर कोण आहे? एईटी आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ते सब्जेक्ट M2 पेक्षा सुद्धा काय टफ आहेत मित्रांनो. आणि सोबतच कम्प्युटर IT AI CS, त्यानंतर IT आणि AI ब्रांचचे जे स्टुडंट आहे, AIML ब्रांचचे स्टुडंट, ओके, या स्टुडंटसाठी सुद्धा डेटा स्ट्रक्चर युजिंग C आणि BEE, डेटा स्ट्रक्चर युजिंग C आणि BEE हे सुद्धा सब्जेक्ट आपल्या क्लासवरती अवेलेबल आहे. अशी कुठलीही ब्रांच नाही की त्या ब्रांचचे सब्जेक्ट युजेस अकॅडमीला अवेलेबल नाहीत. म्हणून मित्रांनो, ओके, विषय तुम्हाला तुमचा क्लिअर करायचा आहे. फक्त सब्जेक्ट क्लिअर करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं मी नक्की म्हणेन. कारण की तुम्ही एज्युकेशन घ्यायला आलाय आणि त्या एज्युकेशनच्या भरोशावर आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय, म्हणून आपण 100% शिकावं, एवढीच माझी तुम्हाला सल्ला असेल माझ्याकडनं. ओके मित्रांनो, तर मॅक्झिमम मुलांना आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील तर नक्कीच तुम्हाला युजेस अकॅडमीला जॉईन केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. ओके, कळतंय मित्रांनो? 100 पैकी 100 घ्यायचे असतील तर लास्ट सेमिस्टरचा रिझल्ट बघा. रिझल्ट बघितल्याच्या नंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही तुमचा निर्णय नंतर घेऊ शकता. लक्षात आलं मित्रांनो? युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमची जी ब्रांच आहे ती कमेंट्स मध्ये टाका मित्रांनो. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अदर जे ऑटोनॉमस कॉलेजेस असतील त्या कॉलेजेसच्या स्टुडंटचा सुद्धा सिलेबस आम्ही तयार करून प्रोव्हाइड करू. आणि हे लेक्चर्स तुमचे लाईव्ह सुद्धा असतील. जे अदर ऑटोनॉमस कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी इथले स्टुडंट तो ऑफलाईन येऊ शकतात. जे ऑफलाईन येणार नाही त्यांच्यासाठी लाईव्ह लेक्चर सुद्धा आहेत ऑनलाईन, हे पण लक्षात घ्या. आणि अदर महाराष्ट्रातील कुठलेही ऑटोनॉमस कॉलेजचे स्टुडंट असतील त्यांचा सुद्धा सिलेबस आमच्याकडनं तुम्हाला प्रोव्हाइड होईल. त्यासाठी तुम्हाला कमेंट्स मध्ये तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचंय. ओके, आणि माझा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्हाला काय करायचंय? मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा मित्रांनो. ओके, आधी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे? मेसेज करायचा आहे. चला मित्रांनो, थँक्यू.